गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। बंधू तथा भगिनी, आज आपण सांख्य योगाचा विषय पाहणार आहोत। गीतेमध्ये सांख्य योगाच्या दृष्टीने सार रूपाने सगळे मुद्दे घेतलेले आहेत, पूर्ण सांख्य घेतलेलं नाही। म्हणून गीतेत काय सांख्य आहे तो आपण नंतर पाहू, पण सरांनी सुचवल्यामुळे सांख्यशास्त्राविषयीची माहिती काही प्रमाणात आज मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। सांख्याच्या संदर्भामध्ये योग वासिष्ठ्यात काय म्हटलंय तेही अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तो मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे। नास्ति सांख्य सम ज्ञान नास्ति योग सम बल, हे वाक्य लक्षात घ्या। विश्वामध्ये सांख्यासारखं दुसरं ज्ञान नाही। सांख्याचा सिद्धांत घेतल्याशिवाय तत्वज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाता येत नाही। ज्याला अध्यात्म ज्ञान म्हणतात ते सांख्याचं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं। पण सांख्याला जर बळ मिळवायचं असेल, सांख्य जर प्रबल व्हायचं असेल तर योगाशिवाय त्याला बळ मिळणार नाही। म्हणून आपल्याकडे जी 6 शास्त्र आहेत, या 6 शास्त्रांची एकमेकाशी जोडी आहे। म्हणजे 6 शास्त्रांचा जर उल्लेख करायचा झाला तर योग आणि सांख्य यांची जोडी आहे, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा यांची जोडी आहे, न्याय आणि वैशेषिक यांची जोडी आहे। म्हणजे या दोन मध्ये एकमेकांच्या बद्दल साम्य किंवा हे एकमेकावर अवलंबून असलेले आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं। मग आपल्याला पुढचा विचार काय करायचा आहे की अशा प्रकारचा हा जो योग आहे किंवा सांख्य आहे, या सांख्याचं ज्ञान प्राप्त व्हावं याच्यासाठी काय केलं पाहिजे तर म्हणाले योग केला पाहिजे। योगश्चित्तवृत्ती निरोधः, असा योग केल्याशिवाय तुम्हाला सांख्य सुद्धा साध्य होणार नाही। आपल्याकडे परमेश्वराकडे जाणारे जे 4 मार्ग आहेत, परमेश्वरापर्यंत नेऊन सोडणारे, यामध्ये योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे। त्यातल्या 2 मार्गाचा आपल्याला या सांख्यामध्ये विचार करायचा आहे। ज्ञान आणि योग या दोन्हींचाही समन्वय या ठिकाणी आहे, हे आपण लक्षात घ्यायचं। पण मी नुसताच तत्वज्ञानाचा विषय मांडत गेलो तर एखाद्याला बऱ्याच वेळा वर जाऊ शकतं। म्हणून मी एक छोटंसं उदाहरण सांगतो, मग माझ्या विषयाकडे वळतो। पूर्वीच्या काळचं उदाहरण आहे। एक राजकन्या होती, विद्वान होती, 4 वेदांचं तिचं अध्ययन होतं आणि म्हणून तिने आपल्या प्रधानाला वडिलांच्या माध्यमामधून सांगितलं, मला जे लग्न करायचंय तो माझ्यासारखा विद्वान असला तरच त्याच्याशी करायचं, नाही तर मी ब्रह्मचारी राहील, लग्न करणार नाही। प्रधान अनेक विद्वानांना तिच्या समोर आणायचा, पण तिच्या समोर त्या विद्वानाची विद्वत्ता टिकायची नाही। आणि म्हणून प्रधानाने एके दिवशी ठरवलं की ढ मधला ढ माणूस पाहून न्यायचा। तर आज गावाच्या बाहेर निघालो की जो पहिल्यांदा भेटेल त्याला न्यायचं। आणि प्रधान वरशोधनासाठी ज्याला बाहेर पडला त्या दिवशी त्याला एक माणूस दिसला। कसा होता म्हणाले, काय करत होता तर एका झाडावर एका फांदीवर बसला होता आणि ती फांदी मुळापासून तोडत होता। इतका विद्वान होता। लक्षात आलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं ते। आणि मग त्याला खाली उतरविलं आणि धरलं आणि म्हणाले, चल राजकन्येकडे जायचंय। अहो, राजदरबारात जायचं म्हणजे घाबरायचं। त्या काळामध्ये राजाचं काही सामान्य तत्व असतं का? त्याची बोबडी वळली, त्याला बोलता येत नाही अशी स्थिती उत्पन्न झाली। म्हणून या प्रधानाने युक्ती केली आणि सांगितलं की आज जे आणले ते मौनी साधू आहेत, तुम्हाला काय प्रश्नाची उत्तरं मिळवायची ती त्यांच्याकडून मिळवा आणि प्रश्न करा। राजकन्यालाही आनंद झाला। राजकन्येने अशा प्रकारचं एक बोट वर केलं
त्या आलेल्या युवकाने 2 बोट वर केले. राजकन्येने असा हात दाखवला, त्या युवकाने आपली मूठ दाखवली. राजकन्येने पृथ्वीवर 7 रेघा मारल्या, यांनी मधूनच एक रेषा मारली. राजकन्येने अशा रीतीने हात हलवला, त्याने दुधाचं मडकं समोर ठेवून दिलं. चर्चा झाली. प्रधानाला तर अत्यंत आनंद झाला, पण प्रधानाला अंतरंग माहीत होतं नेमकं काय आहे ते. म्हणून त्यांनी त्या राजकन्येला विचारले की तुमची आध्यात्मिक चर्चा मला ऐकायची. ठीक आहे म्हणे. तिने सांगितलं, ह्याला जवळ येऊ दिलं नाही बरं का, ह्याला दूर बसवलं, याला काही माहीत नाही त्याची ह्यांची काय चर्चा झाली. तिने सांगितलं, मी ज्यावेळा एक बोट वर केलं त्यावेळा हे संपूर्ण विश्व एक आहे असं सांगत होतं, पण त्यांनी सांगितलं नुसतं विश्व नाही, त्याच्याबरोबर माया आहे म्हणून 2 बोट वर केले. मी असं म्हटलं की हे विश्व पंचमहाभूतांनी भरलेलं आहे. त्यांनी सांगितलं नुसते पंचमहाभूत नाही, तर त्यामध्ये मूठ दाखवली, त्यात ईश्वर आहे अशा प्रकारचा संदेश. आणि नंतर जमिनीवर 7 रेघा मारल्या आणि मधून एक रेषा मारली. तर याचा अर्थ तो मेरू नावाचा पर्वत कुठे आहे. आता ही जी आध्यात्मिक चर्चा झाली, या चर्चेचं हिच्याकडून तर समजून घेतलं, पण नंतर त्या युवकाला विचारलं, दोघांचं लग्न झालं आणि तिने एकांतामध्ये त्यांना विचारलं की तुम्ही काय चर्चा केलीस. मग त्यांनी आपल्या पद्धतीने सांगितलं, तू ज्यावेळा एक बोट वर केलं त्यावेळा तुझं जे बोट आहे माझ्या डोळ्याकडे येत होतं. तू म्हणालीस एक डोळा फोडते, मी म्हटलं तुझे दोन्ही डोळे फोडून टाकतो. तू मला म्हणालीस चापटेनं मारील, मी म्हटलं एका बुक्कीतच तुला पाणी पाजतो. मग म्हणाले एका बुक्कीत पाणी पाजण्याएवढे सामर्थ्य आहे तर तू कमीत कमी 7 भाकरी खात असला पाहिजेस. त्यांनी सांगितलं 7 नाही 3.5 भाकरी खाऊनच एवढी शक्ती कमवली, म्हणून मधून रेषा मारली. आणि मग तिने विचारलं की कशावर खात असतो. त्यांनी सांगितलं दुधात कुस्करून गोळे करून खात असतो. सांगायचं तात्पर्य काय, अध्यात्माचा एक विषय आणि आम्ही त्याच्या संदर्भामध्ये नको त्या प्रकारची चर्चा करतो, ती अज्ञानामुळे होते. म्हणून आम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर खऱ्या अर्थाने हा सांख्याचा सिद्धांत आहे. आणि मग तिने त्या युवकाला हाकलून दिलं. मला म्हणाली तुझ्याशी संसार करायचा नाही, मी अशीच राहिली तरी चालेल. त्या युवकाला हाकलून दिल्यानंतर त्याला जो पश्चाताप झाला आणि त्यांनी जे अध्ययन केलं त्या अध्ययनामुळे तो जगप्रसिद्ध नाटककार कवी झाला. त्याचं नाव कालिदास. पुढे दोघांचा संसार झाला की नाही आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. सांगायचं तात्पर्य काय की कालिदासाने ज्या शास्त्राचा अभ्यास केला, म्हणजे ज्या शास्त्राची चर्चा त्या राजकन्येने केली ते सांख्यशास्त्र, आणि त्या सांख्यशास्त्राचा अभ्यास करून मग कालिदास जगप्रसिद्ध कवी झाला. मग असं सांगतात, त्याचे एक छोटंसं आठवलं म्हणून सांगतो आणि पुढे जातो. असं सांगतात की कालिदासाचं शाकुंतलम म्हणून जे नाटक आहे, अभिजात शाकुंतलम, ते ज्यावेळा गटे नावाच्या एका आधुनिक पाश्चात्य विद्वानाने वाचलं त्यावेळा ते डोक्यावर घेऊन तो 10 मिनिट नाचतच होता. सांगायचं तात्पर्य इतकी सगळी कलाकृती कालिदासाने कोणत्या शास्त्राच्या आधारावर निर्माण केली तर सांख्यशास्त्राच्या आधारावर, ज्ञानाच्या आधारावर निर्माण केली. तर सांगायचं शास्त्र तात्पर्य काय की सांख्यशास्त्र हे भारतीय जीवन मूल्यांच्या संदर्भात प्रथम स्वरूपाचं शास्त्र आहे आणि त्याचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. पहिला मुद्दा आहे की सांख्याने ईश्वर मानला का नाही याचा विचार आपण पुढे करू. मानला नाही असंही काही जणांचं म्हणणं आहे, काही जणांचं म्हणणं मानला, वेगळ्या पद्धतीने मानला असंही आहे, पण मी आता त्याच्या खोलात जात नाही. पण सांख्याने एकंदरीत जी
25 तत्व सांगितली, ती आपण लक्षात घेतली पाहिजेत आणि त्या 25 तत्वांच्या आधारावर मग आपल्याला सांख्य कळणार आहे. ही 25 तत्व काय आहेत तर म्हणाले 5 महाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, याला आम्ही काय म्हणतो, महाभूत म्हणतो. आणि आम्ही सगळे भूत, पंचमहाभूतापासून बनलो ना. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. भूत म्हणजे मेल्यानंतर त्याची काय अवस्था इथं नाही. भूत याचा अर्थ सर्व प्राणीजात. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असं माऊली जे म्हणतात ते त्या अर्थाने आहे की सगळे प्राणीजात हे एकाच ईश्वराची तत्व आहेत, ईश्वरापासून किंवा तत्वापासून निघालेले. हा सांख्याचा मुख्य सिद्धांत आहे. त्यातले हे 5 आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्याच्यानंतर अजून जे आहे ते 5 ज्ञानेंद्रिय. आपल्याला माहिती आहे नाक, जिव्हा, डोळे, कान ही जी आहेत ह्यांना आम्ही ज्ञानेंद्रिय म्हणतो. यांच्यापासून आम्हाला ज्ञान मिळतं. आणि या 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहेत. कोणते विषय आहेत? गंध, चव, रूप, रस, त्वचा आणि शब्द. सांगायचं तात्पर्य काय आहे की या सगळ्या गोष्टींचा विचार सांख्याने केलाय. त्याच्यानंतर त्यांचे अवयव मी सांगितले, नाक, जिव्हा, डोळे, स्पर्श, कान. 5 कर्मेंद्रिय लक्षात घ्या. हात, पाय, तोंड, त्याचप्रमाणे जननेंद्रिय आणि गुद हे 5 कर्मेंद्रिय आहेत. आपण या 15 तत्वांचा आधी थोडक्यात विचार करू. लक्षात घ्या, ज्याला गीतेमध्ये अष्टधा प्रकृती म्हटलंय. 5 ज्ञानेंद्रिय आपलं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सत्व, रज आणि तम, या 8 मिळून जे म्हटलं त्याला गीताकार प्रकृती म्हणतात. हे आपण लक्षात घ्यायचं. आणि मग हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत ते काय करतात आणि त्यांचे जे विषय आहेत, एका एकाचा विषय पाहू. पृथ्वीला गंध आहे. असं जर मी हे नाकाजवळ नेलं तर याला काही ना काही वास येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये पृथ्वी तत्व आहे. बरोबर आहे. दुसरं चव आहे. मी कागद समजा जिभेला लावला, काहीतरी चव लागेल की नाही, म्हणजे याला चव आहे. रूप, याला एक आकार आहे त्यामुळे हे मला दिसतं. त्याचप्रमाणे स्पर्श केला तर जाणवतं, म्हणजे वायू तत्व यामध्ये आहे. आणि असं केलं की आवाज येतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5ही तत्व यात आहेत. यातही आहेत, है की नाही. सांगायचं तात्पर्य हे 5ही तत्व यात आहेत आणि या 5ही तत्वांचे विषय यात आहेत. पण हे सगळे विषय कसे आहेत किंवा ही तत्व कशी आहेत आमच्या दृष्टीने कुठल्याही प्रकाराने काही हालचाल करत नाहीत. तर त्याला जे काही आहे एकंदरीत पुढे आम्हाला जो विषय लक्षात घ्यायचा आहे यातला तो म्हणजे 5 कर्मेंद्रिय हे सुद्धा याच्या आधारावरच काम करतात. 5 कर्मेंद्रियाची कामं मी सांगत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण थोडक्यात उल्लेख करायचा झाला तर हाताने आम्ही काम करतो, पायाने चालण्याचं काम करतो, तोंडाने बोलण्याचं काम करतो. जननेंद्रिय आणि गुद काय करतात आपल्या सगळ्यांना माहिती, मलविसर्जन आणि प्रजोत्पादन होतं. पण हे सगळे जे आहेत या सगळ्यांची एकूण जी तत्व होतात ती आपण पहा पुन्हा एकदा. पंचमहाभूत 5, ज्ञानेंद्रिय 5, त्यांचे विषय 5, कर्मेंद्रिय 5, हे झाले 20. त्याच्यानंतर महत म्हणजे बुद्धी, त्याच्यानंतर अहम. आता बुद्धी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण अहम बद्दल मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहे. फलानी व्यक्ती अहंकारी आहे असं आम्ही म्हणतो.
म्हणजे तिला गर्व आहे. तर अहंकार हा वाढला तर ती गोष्ट आहे, पण अहंकार हा प्रत्येकाजवळ आहेच आणि असला पाहिजे. अहंकार म्हणजे माझं अस्तित्व. समजा रस्त्यावर एक जण फिरतोय, त्याच्याजवळ तुम्ही गेलात आणि त्यांनी आमच्याकडे पाहून विचारलं की मी कोण आहे, तुम्ही काय समजाल? गेले. मी कोण आहे याबद्दलची जाणीव, मी मनुष्य आहे, ही कशामुळे होते? तर म्हणाले या अहंकारामुळे होतो. म्हणजे अहंकाराच्यामुळे आम्हाला आमच्या अस्तित्वाची जाणीव होते, त्याला अहंकार म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये सूक्ष्म रीतीने काय आहे तर मन आहे. म्हणजे वर सांगितलेले 20 तत्व, यामध्ये महत् म्हणजे बुद्धी, अहंकार आणि मन, हे झाले 23. आणि 2 जे आहेत त्याला म्हटलं प्रकृती आणि पुरुष. प्रकृती ही एकटी काहीही करू शकत नाही जर तिच्यामध्ये चैतन्य नसेल तर, आणि त्या चैतन्य असलेल्याला पुरुष असं म्हणतात. आता या ठिकाणी अशी एक शंका सांख्याच्या संदर्भात विचारली गेली की हे जर सगळे तत्व आहेत तर याच्यातून नवनिर्मिती किंवा कार्य कसं होईल? म्हणून सांख्याने या ठिकाणी जे अत्यंत महत्वाचं उदाहरण दिलंय ते आपल्याला लक्षात घेऊ. म्हणाले प्रकृती ही सुदृढ शरीराप्रमाणे आहे, पण तो आंधळा आहे. आणि परमेश्वर किंवा ह्यांची जी पुरुष आहे हा आहे पांगळा, पायानी लंगडा आहे, पण त्याला दिसतो. तर म्हणाले दोन्ही मिळून ते कार्य करतात. म्हणजे काय? या प्रकृतीच्या खांद्यावर, आंधळा असलेल्या माणसाच्या खांद्यावर हा पांगळा बसलाय आणि त्यामुळं आंधळा चालू शकतो, तर त्याला रस्ता दाखवण्याचं काम हा पुरुष करतो. आणि यामधून या विश्वाची सगळी निर्मिती झालेली आहे. असा हा सांख्याचा 25 तत्वांचा समूह, याच्यातून जीवसृष्टी किंवा हे सगळं विश्व निर्माण झालं असं सांख्य सांगतात. आणि मग यामुळे हे जे विश्व आहे यामध्ये कसं आहे म्हणाले, उपजे ते नाशे ते मायावसे दिसे, येरवी वस्तुतः जी असे ती अविनाशीच, असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं. म्हणाले या सगळ्या विश्वामध्ये एक चैतन्य भरले. मगाजी मी सांगितलं ना, मूठ एक ईश्वर भरलेला आहे, तर एक चैतन्य सगळीकडे भरलेला आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी नाशवान आहेत असं या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. पण या ईश्वरी तत्वाची ओळख आम्हाला झाल्याशिवाय खरं ज्ञान होणार नाही आणि आम्हाला मोक्ष प्राप्त होणार नाही. मग तुम्ही म्हणाल ईश्वरी तत्वाची ओळख का होत नाही? शब्दरूपाने तर होते. आता मी सांगितल्याप्रमाणे सर्वत्र एकच ईश्वर आहे हे मी सांगितलं, शब्दरूपाने आम्हाला कळलं. पण मी मागे जसं उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे गाढवाच्या पाया पडायचं असं मनात आलं का? कधी नाही आलं. का? कारण गाढव माझ्यापेक्षा हलकं आहे की नाही? गाढव माझ्यापेक्षा हलकं आहे हा भाव माझ्या मनात आहे. म्हणजे काय हो? म्हणजे माझ्या मनात द्वंद्व आहे. आणि जोपर्यंत माझ्या मनातलं द्वंद्व जात नाही तोपर्यंत सांख्याने सांगितलेल्या सिद्धांताच्या शेवटच्या टोकापर्यंत आम्ही जाणार नाही. द्वंद्वाचा विषय काय आहे? विषय सुद्धा आपल्याला पाहता येतील. पंचमहाभूतापासून विषय आले. मी आता सांगितलं. पृथ्वीचा कोणता विषय? गंध आहे की नाही? पृथ्वीचा विषय आहे गंध. गंध 2 प्रकारचा, एक सुगंध, दुसरा दुर्गंध. आम्ही हा फरक पडतोच. हे द्वंद्व गंध या विषयातलं म्हणजे पृथ्वी या विषयातलं. पृथ्वीनंतर आहे चव, जलतत्व, गोडी
दोन प्रकारची, म्हणजे चव दोन प्रकारची. कोणती? एक गोड आणि दुसरं कडू. म्हणजे जे आवडणारं न आवडणारं, म्हणजे इथं द्वंद्व आहे. त्याच्यानंतर तिसरा विषय आहे रूप. सुंदर आणि भेसूर द्वंद्व आहे की नाही? काही चव नाही. पाहायला चांगलं नाही असं म्हटलं की रूप चांगलं नाही असं वाटतं, म्हणजे द्वंद्व आहे. हे आम्ही डोळ्यांनी पाहतो दृश्य. त्यानंतर त्वचा, मृदू आणि कठोर. गादीवर झोपा वाटतं, जमिनीवर झोपा वाटतं का? मृदू आणि कठोर म्हणजे त्वचेच्या संदर्भातलं हे द्वंद्व आहे. आणि शब्द, कान. मला काय टोचून बोललं ते, म्हणजे कसं बोलण्याच्या बाबतीत सुद्धा कसं एक स्तुती आणि दुसरं निंदा. आवडते कोणाला निंदा? जरी तुकाराम महाराजांनी म्हटलं असतं निंदकाचे घर असावे शेजारी, पण आवडतं का? नाही आवडत. सांगायचं तात्पर्य, या पंचेंद्रियांचे हे जे 5 विषय आहेत, या विषयांच्या आहारी गेल्यामुळे, या द्वंद्वांच्या आहारी गेल्यामुळे माणूस शेवटपर्यंत मोक्षापर्यंत जात नाही. हे आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आम्ही हे स्वीकारलं पाहिजे की ह्या संपूर्ण दिसणाऱ्या गोष्टींच्या मध्ये एक गुप्त असलेलं तत्व आहे, त्याला आम्ही ओळखलं पाहिजे, त्या पुरुषाला आम्ही ओळखलं पाहिजे. आणि ते तत्व कसं आहे तर म्हणाले अविनाशी आहे, त्याचा कधीही नाश होत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा वर्ण नाही. हे आम्ही लक्षात घ्यायचं. आणि म्हणून याला कळण्यासाठी म्हणून आम्ही सुरुवातीच्या काळात दिलेली नावं आहेत, ही त्याची नावं नाही. आम्हाला कळण्यासाठी आम्ही याला नावं दिली आहेत. ते निर्गुण, निराकार, निराव्यय असंच आहे. कोणी त्याला ईश्वर म्हणतात, कोणी त्याला गॉड म्हणतात, कोणी त्याला अल्लाह म्हणतात, कोणी त्याला सत्श्री अकाल म्हणतात, कोणी अरिहंत म्हणतात, कोणी बुद्ध किंवा निर्वाण म्हणतात, कोणी त्याला ब्रह्म म्हणतात, कोणी त्याला शिव म्हणतात, कोणी त्याला इंद्र म्हणतात. ही त्याला दिलेली आम्ही नाव आहेत. त्याचं नाव फक्त एक आहे, ते चैतन्य रूप आहे आणि सर्वगत आहे, सर्वत्र व्याप्त आहे. अशा प्रकारचं ते ईश्वरी तत्व आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे तत्व कसं आहे? आता गीतेचा सिद्धांत, नयनं छिंदन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. नयनं छिंदन्ति शस्त्राणि, शस्त्र त्याला कापू शकत नाही. नयनं दहति पावकः, अग्नी त्याला जाळू शकत नाही. नयनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो, त्याला एका अर्थाने वारा वाळवू शकत नाही, वारा हलवू शकत नाही. त्याचा अशा प्रकारचं ते तत्व आहे. हे तत्व आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि हे तत्व जर समजून घेतलं तर या ईश्वरी तत्वाच्या संदर्भात आणखीन काही गोष्टीचा इथं उल्लेख सुरुवातीला करतो, पुन्हा त्याचा उल्लेख येईल की या विश्वामध्ये ज्या 4 प्रकारच्या खाणी निर्माण झालेल्या आहेत, त्यामध्ये जारज, अंडज, स्वेदज आणि उद्वीज. जारामधून उत्पन्न झालेले मनुष्य असो, गाय असो वगैरे, हे जे सगळे पशु आहेत, हे सगळे जारातून उत्पन्न होतात. अंडज, अंड्यातून उत्पन्न होतात. स्वेदज, पृथ्वीला फाडून वर येतात, जीव आपलं वनस्पती सृष्टी. आणि सगळ्याही शेवटीला त्यांनी घामातून उत्पन्न होणारे. आणि उद्वीज म्हणजे पृथ्वीला फाडून वर येणारे. असे हे 4 प्रकारचे एकंदरीत जीव आहेत. हे या ठिकाणी आणखीन आपण लक्षात घ्यायचं. या सर्वांच्या मध्ये पुन्हा एकदा थोडक्यामध्ये जे विषय आपल्याला घ्यायचा आहे तो असा
म्हणून मी म्हटलं सुरुवातीला थोडा अवघड विषय आम्ही लक्षात घेतला पाहिजे. काही सर्वांचे आदी कारण पण कोणाच्याही याच्यात नाही, तिला प्रकृती म्हणतात. पुन्हा एकदा मोजा तत्व. काही तत्वे स्वतः कार्य करतात पण कोणालाही निर्माण करीत नाही. ती 16 तत्व आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 महाभूत आणि मन, हे 16 यांचा एक गट आहे. महत म्हणजे बुद्धी आणि अहंकार, हे जे सगळे शब्द स्पर्श रूप रसगंध आणि अहंकार, हे 6 आणि प्रकृती पुरुष, असे एकंदरीत ही 25 तत्व आपण या ठिकाणी ही पाहिली. या पद्धतीने विचार झाल्यानंतर आम्हाला आणखीन एका मुद्द्याकडे वळायचं आहे. आता इथं द्वंद्व आणि आम्हाला काही गोष्टी ज्या कराव्या लागतात त्या संदर्भात जी निरनिराळ्या प्रकारची संकट येतात त्या संदर्भात इथे विषय आहे. लक्ष द्या. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक असे 3 प्रकारचे ताप आमच्या पाठीमागे लागले. आम्ही म्हणतो की नाही, ओम शांती शांती शांती. किती वेळा म्हणतो? 3 वेळा म्हणतो. का म्हणतो? हे 3 ताप दूर झाल्याशिवाय आम्ही त्या ईश्वरी तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. ईश्वरी तत्वापर्यंत जर पोहोचायचं असेल तर या 3 तापांना दूर केलं पाहिजे. पण हे ताप म्हणजे नेमके काय आहेत हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. यातल्या आधिदैविक तापाचा विचार करू. आधिदैविक तापाच्या संदर्भामध्ये निसर्गाचा कोप, दैव येतो. पण त्यामध्ये काय येतं? वादळ येतं, वृष्टी येते, मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणं, स्वर्ग नरक या पद्धतीचे विषय येतात, निरनिराळ्या प्रकारचे दंड येतात, कधी कधी नदीला पूर येतो. ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या तापामुळे होतात? आधी दैविक. नदीच्या काठावर आहेत त्यांना माहिती आहे उन्हाळ्यात काय होतं, पावसाळ्यात काय होतं, पूर येतो, बरेच वेळा गावच्या गाव धुवून जातं. हा कोणता ताप आहे? आधी दैविक ताप आहे. मृत्यूनंतरचे आहेत दंड वगैरे, ते सगळं त्याच्यात येतं, मी त्याच्या खोलात जात नाही. आधी भौतिक मध्ये काय येतं? मी मुद्दाम ग्रंथ आणलाय पण आता उघडीत नाही. दासबोधामध्ये या 3ही तापांच्या संदर्भात अत्यंत सुरेख वर्णन केलंय. तुम्हाला जर यातल्या एका एका तापाबद्दल माहिती घ्यायची झाली तर आधिदैविक तापाचे 29 ओव्या आहेत आणि एका ओवीमध्ये 3 उदाहरणं म्हटलं तर किती उदाहरणं आधिदैविकची दिली आहेत हे आपल्याला लक्षात येईल. आधी भौतिकच्या संदर्भामध्ये त्यांनी 87 ओव्या वापरल्यात. म्हणजे एका ओवीत जर 3 उदाहरणं म्हटलं तर 87 गुणिले 3 इतकी उदाहरणं आधी दैविकाची त्यांनी दिलेली आहेत. ते काय म्हणतात पहा? सर्व भूतांचे संयोगे सुख दुःख उपजे तापतो. या पद्धतीने पुढे त्यांनी सांगितलं, हे जी सगळी भूत आहेत यांच्यापासून जो आम्हाला त्रास होतो, विंचू, साप, वाघ, सिंह, अन्य प्राण्यांच्या पासून होणारा आम्हाला जो त्रास आहे याला कोणता ताप म्हणायचं? आधिभूती. भूत शब्द आला ना मग, आधिभूत. भूत कशाला म्हणायचं सांगितलं ना. त्या भूतांच्या पासून होणारा त्रास हा आधिभौतिक आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतरचा जो त्रास आहे तो आहे आध्यात्मिक. या आध्यात्मिक तापामध्ये काय येतं? देह, इंद्रिय आणि प्राण यांचे योगे आपण सुख दुःख सिने जाण, या नाव आध्यात्मिक ताप. आजारपण आहे, निरनिराळ्या प्रकारच्या व्याधी किंवा रोग उत्पन्न होतात. कोणाचा कान दुखतो, कोणाचं पोट दुखतं, कोणाचं आणखीन काही निरनिराळ्या प्रकारचे आजार जे आहेत हे आध्यात्मिक तापाचं एकंदरीत लक्षण आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. या पद्धतीने आध्यात्मिक ताप
या तिन्ही तापांचं विस्ताराने दासबोधामध्ये वर्णन केलंय, ते आपण नंतर पाहू शकता. आम्हाला जायचं तिथपर्यंत ईश्वरी तत्वापर्यंत. तर म्हणाले आणखी 3 गोष्टी आहेत. काय आहे? तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. तमोगुण काय करतो? समर्थांनी या संदर्भात सुद्धा 41 ओव्या दिल्यात. म्हणजे 3 उदाहरणं जर म्हटलं तर किती उदाहरणं त्यांनी दिलेत. फक्त त्यातली एक ओवी मी घेतो. न ओळखे माता पिता, बंधू बहीण कांता, ताडी तो तमोगुण. तमोगुण काय करतो? म्हणाले माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही, आई वडील कांता काही नाही, बायकोला सुद्धा बदलून काढतो, व्यसनामध्ये असतो. अशा प्रकाराने व्यसनाच्या अधीन जाऊन स्वतःचा अधपात करून घेणारा जो आहे तो कशामध्ये मोडतो? तमोगुणामध्ये मोडतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. दुसरा जो आहे, याची आणखीन काही उदाहरणं त्यांनी दिलेत. दुसऱ्याचा प्राण घ्यावा, आपले आपण स्वतः जीव द्यावा, अशा प्रकारचा जीवाभावाच्या सगळ्यांना जो तोडून टाकतो आणि एकटा राहतो, तो कोणत्या गुणामुळे राहतो? तमोगुणामुळे. हे तमोगुणाची लक्षणं या ठिकाणी आपण लक्षात घ्यायची. म्हणून सांगितलं मूळ देह तो त्रिगुणांचा, सत्वरज तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. हेही समर्थांनी सांगितलं की म्हणाले सत्वगुण हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. सत्वगुणाने काय होतं? सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. लक्षात घ्या. आता एका एकाचं उदाहरण देतो. तमोगुणापासून येतो. तमोगुणामध्ये ज्याचा मृत्यू होतो त्याला मनुष्य जन्म पुन्हा मिळत नाही, अन्य अध म्हणजे खालच्या योनीमध्ये त्याला जावं लागतं. आता किती योनी आहेत, कोणकोणत्या योनी आहेत? त्या नरकांचं वर्णन करताना 40 प्रकारचे नरक सांगितले आणि त्याच्यात रवरव नावाचा सांगितलाय. हे बाहेर नाही बरं का, आम्हाला दिसतं तेच आहे. एखाद्याचा जर पोठा बिघडला असेल आणि त्याच्यातून जी काही विष्ठा पडेल त्याच्यात आळ्या असतात, त्याला म्हणायचं रवरव. सांगायचं तात्पर्य अशा प्रकारच्या रवरव नरकामध्ये तमोगुणाच्या मध्ये ज्याचा मृत्यू झाला तो जातो. त्याच्यानंतर रजोगुणा पुनरावृत्ती. आम्ही सर्व जे जन्माला आलो ते कशामुळे आलो? रजोगुणामुळे. सुख आणि दुःख एकत्र येतं. हा रजोगुण आम्हाला पुन्हा मनुष्य जन्माला घालतो. रजोगुणाच्या प्रवृत्तीमुळे आम्ही जन्माला आलेलो आहोत. तमोगुण झाला, रजोगुण झाला आणि सत्वगुण काय करतो? तर म्हणाले भगवत भक्तीच्या माध्यमामधून, कर्माच्या माध्यमामधून, योगाच्या माध्यमामधून, ज्ञानाच्या मार्गामधून ईश्वरी तत्वापर्यंत नेऊन पोहोचवितो. आणि एकदा ईश्वरी तत्वापर्यंत नेऊन पोहोचविलं की त्याला जन्म नाही. पण इथं कोणाला जन्म नाही या संदर्भात एक उदाहरण देऊन मी पुढे जातो. जो शुद्ध सत्वात गेला, तो सत्वामध्ये सुद्धा मिश्र तत्व आहे. त्यामुळे मग गीतेतल्या याच अध्यायात भगवंतांनी सगळ्यात शेवटीला जे सांगितलेलं आहे, 6व्या अध्यायातला विषय, की जर साधना करत असताना तो जर गेला तर बराच काळ तो निरनिराळ्या उच्च स्वरूपाच्या लोकात राहतो आणि नंतर श्रीमंत घराण्यात किंवा साधना जिथं चालते त्या घराण्यात जन्माला येतो. म्हणून सत्वगुणामुळे साधनेत जरी गेला तरी त्याचं नुकसान नाही. या अध्यायात तो विषय आपल्याला पुढे पाहायचा आहे. त्यामुळे मी त्या विषयाच्या संदर्भात इथं जास्त विश्लेषण करत नाही. रजोगुणात असलेल्या व्यक्तीच्या संदर्भात खावे प्यावे चांगले लिहावे अशा प्रकारचा जो सगळा विषय वाटतो, मला मोठ्या प्रमाणावर वैभव असावं, घरदार असावं, हे सगळे विषय या रजोगुणाचे आहेत. आणि ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी सत्वगुण आवश्यक आहे. सांगायचं तात्पर्य, आज मी नुसताच कठीण इतका विषय मांडत गेलो
तर आणखीन ह्याच्यातले बरेचसे मुद्दे, पण यातले काही महत्त्वाचे मुद्दे मी पुढच्या वेळा मांडेन. पण आत्ता आपण ज्या गीतेच्या सांख्ययोगाचा विचार करतो आहोत त्या सांख्याकडे थोडंसं वळूया. डॉक्टर घड्याळ किती वेळ आहे पहा? 10 मिनिट आहे. ठीक, लक्ष द्या. आज आपण गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला प्रारंभ करतो आहोत. दुसऱ्या अध्यायात सांख्याविषयी काय म्हणलेलं आहे ते आज थोडक्यात पाहू, पुढच्या वेळा विस्ताराने पाहू. पण सांख्याकडे वळण्याच्या आधी काय करावं लागतं ही प्रक्रिया मी या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे. सांख्याचं तत्वज्ञान दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून ते 39व्या श्लोकापर्यंत आहे. आता या ठिकाणी 11 ते 39 श्लोक याचं विश्लेषण होईलच, पण सांख्य समजून घेण्यासाठी आमची अवस्था काय असली पाहिजे? अर्जुनाची हे पंथी परसण्यायोग्य होती. ज्यांना कोणाला हा सांख्य समजून घ्यायचा आहे त्याला अर्जुनाप्रमाणे आपली स्वतःची पात्रता केली पाहिजे, तरच तो हे सगळं समजून घेईल. अर्जुन म्हणजे काय? अर्जुन या शब्दाचा अर्थ रुजुता, सरळपणा. नाही तर आमच्याकडे एक म्हणच आहे, जर एखाद्या भांड्यातलं तूप काढावं लागतं तर काय म्हणाले? बोट जे आहे ते वाकडं करावं लागतं. पण तत्वज्ञानाच्या बाबतीत भगवंताकडे जायचंय तर वाकडेपणा चालत नाही, तिथं सरळ असला पाहिजे. तो अर्जुनाचा पंथ आहे, लक्षात घ्या. मग आम्हाला समजून घ्यायचं असेल तर अर्जुनाची ही पंथी अर्जुनाच्या मार्गाने जर जायचं झालं समजून घ्यायचं झालं तर काय करावं लागेल? तर आम्हाला गुरुकडे शरण जावं लागेल. आणि गुरुकडे शरण कसं जायचं? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. गुरुकडे कसं जायचं? तद्विद्धी प्रणिपातेन, त्यांना साष्टांग नमस्कार घालायचा. परिप्रश्नेन सेवया, प्रश्न विचारायचे, पण केव्हा? सेवा करून. नुसतंच नाही, सेवाया नाही बरं का, नाही तर खाण्याच्या आठवायच्या. सेवया, सेवा करून. परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम, आणि मग ते तत्वदर्शी गुरु ज्ञानम देतील, त्याच्यातून तू विकास करशील. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनच तत्वदर्शिना. तत्वाला ज्यांनी जाणलंय ते ज्ञानी. म्हणजे तत्व कोणतं? सांख्ययोगाचं तत्व ज्यांनी जाणलंय ते तुला ज्ञान देतील. मग अर्जुनासारखं व्हायचं म्हणजे काय करायचं? अर्जुनासारखं व्हायचं म्हणजे गीतेनीच या ठिकाणी जो श्लोक सांगितलाय अर्जुनाच्या बाबतीतला, अर्जुनाची कशी अवस्था होती या संदर्भातला, तो अर्जुन भगवंत श्रीकृष्णांना म्हणतो. दुसऱ्या अध्यायातला 7वा श्लोक प्रत्येकाने पाठ केला पाहिजे. तो श्लोक असा आहे, कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वाम धर्मसम्मूढ चेताः यस्येयश्चा निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं स्यादिमां तां प्रपन्नम. अर्जुन म्हणतो, कारुण्यव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झालेला आहे, बुद्धी असमर्थ झाली आहे, असा मी तुला विनंती करतो की माझ्या कल्याणाचा विषय तू मला सांग. अर्जुनाच्या मनात कार्पण्य आहे, विषाद आहे, पण तो भगवंताशी जोडला आणि काय म्हणाला की मी तुला शरण आलेलो आहे. बाहेरच्या शरणाचा आम्हाला काही कर्तव्य नाही. कोणतं युद्धामध्ये शरण यावं लागतं त्या शरणाचा आमचा काही संबंध नाही. इथं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी सुद्धा शरणागती पाहिजे.
गुरुला शरण गेलं पाहिजे, ज्ञानाची विनंती केली पाहिजे. आणि एखाद्या प्रश्नाचं आम्हाला जर उत्तर पाहिजे असेल तर दुसऱ्या कोणाला न मागता गुरुला मागितलं पाहिजे. आणि वैयक्तिक गुरु केला नसला तर भगवंताला मागितलं पाहिजे. पण भगवंत तुमच्या प्रश्नाची उत्तरं केव्हा देईल? तुम्ही साधक भक्त असाल तर, एरवी नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य, तुमच्या प्रश्नाचं कुठल्याही उत्तर मिळेल, परंतु तुम्हाला या ठिकाणी गुरुला शरण जावं लागेल. तर शरणागतीशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आणि म्हणून 11व्या श्लोकापासून सांख्य सुरू झाला. यामध्ये आज सांख्याची सुरुवात तर करू गीतेतल्या. श्री भगवान वाच अशोच्यानन्वशोचत्वं प्रज्ञा वादांश भासते गतासून गतासूच नानुशोचंती पंडितः. इथं गेली पंडिताची व्याख्या. पंडित म्हणजे आम्हाला एक तर आडनावाचे किंवा कुठली तरी डिग्री मिळवलेले पंडित माहिती आहेत. पण इथं पंडिताची केलेली व्याख्या आम्हाला लक्षात घेतली पाहिजे. ते अर्जुनाला म्हणतात, तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसासाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस, परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठी विद्वान माणसे शोक करत नाहीत. विद्वान कोणाला म्हणायचं? प्राण गेला आहे आणि गेला नाही याच्यासाठी शोक करत नाही असं का म्हटलं? हा एवढा मुद्दा घेऊन आपण या ठिकाणी थोडासा समारोप करू. लक्ष द्या. एक कुठलेही ग्रस्त, गोपाळराव नावाचे ग्रस्त गेले, असं ठेवलं होतं. असं जे ठेवलं होतं, लोक म्हणाले कालपर्यंत बरे होते पण आज गेले. एक 5-6 वर्षाचा मुलगा होता. तो विचार करायला लागला, गोपाळराव गेले म्हणजे इथं कोण आहे? इथं जे आहे ते कोण आहे? त्याच्या मनात हा जो भाव आला, हा त्याचं कुतूहल आहे, त्याला बाकीचं माहीत नाही, नाही. मग मला सांगा, या ठिकाणी गोपाळराव गेले असं जे म्हटलं ते कोण गेलं? तर म्हणले त्यातलं चैतन्य गेलं. मग याच्यातून गेलं, त्याच्या आधी ते नव्हतं का? आता इथं सांख्याचा सिद्धांत, याच्यातून गेलं त्याच्या आधी ते होतं. या देहात ज्या वेळेला तो वावरत होता त्याही वेळेला ते होतं. आणि देहातून आता गेलं तरी ते काय आहे? आहे. म्हणजे काल होतं, आज आहे आणि उद्याही जे राहणार आहे ते जे ईश्वरी तत्व आहे, त्या ईश्वरी तत्वाला, चैतन्याला पुरुष म्हणतात. 7व्या अध्यायात भगवंतानी परा आणि अपरा अशा 2 गोष्टींचा उल्लेख केला. परा म्हणजे काय तर हे चैतन्य, आणि अपरा म्हणजे काय तर अष्टधा प्रकृती. हे दोन्ही एकत्र आल्यामुळे ही सगळी सृष्टी उत्पन्न झाली आहे. म्हणून जरी एखादी व्यक्ती गेली असं म्हणत असलो तरी तिच्यामध्ये असलेलं चैतन्य मागे सांगितल्याप्रमाणे नैनं छिंदंती शस्त्रांनी नैनं दहती पावका या न्यायाने कधीही मरत नाही, त्याला कोणी मारू शकत नाही. अशा प्रकारचं ते ईश्वरी तत्व आम्ही जर समजून घेतलं, म्हणून कोणी जिवंत आहे म्हणून आनंद मानायचा नाही, कोणी मेला म्हणून दुःख करायचं नाही. का करायचं नाही तर मृत्यू हा देहाला आहे, त्या ईश्वरी तत्वाला नाही. ते काल होतं, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. अशा प्रकारचा ज्याचा निश्चय झालेला आहे, अशा प्रकारचं ज्याला ज्ञान झालं आहे, तो सांख्य ज्ञानाचा अधिकारी आहे. तेच सांख्याचं ज्ञान आहे की ईश्वरी तत्व कधीही नष्ट होत नाही, ते एक आणि अद्वितीय आहे.
निर्गुण निराकार आहे, सच्चित आनंद हे आणि त्याला दिलेली नाव आहेत, हे सुद्धा एवढा शब्द आपण समजून घेऊ. सत म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं कोणाचंही अस्तित्व नाही अशी ती ईश्वरी शक्ती. चित्त म्हणजे कशी आहे, ती चैतन्य रूपाने आहे आणि तिची जाणीव झाल्यानंतर आनंद अशा प्रकारचा असतो की त्या आनंदाला कुठल्याही प्रकाराने क्षय नाही, ते संपत नाही. अशा प्रकारचा हा सिद्धांताचा मूळ भाग मी आपल्या समोर ठेवलाय. याचं बाकीचं विश्लेषण आपण पुढे करू.